नमस्कार. आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. या साप्ताहिक मालिकेतून आम्ही दर शुक्रवारी महाराष्ट्र आणि देशभरातल्या मुस्लिम समाजातल्या घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातल्या सकारात्मकतेचं आणि प्रगतीचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची खास सिरीज आहे. बुलेटिनची सुरुवात करूया सलोख्याच्या आणि साहसाच्या बातम्यांनी. राजधानी दिल्लीतल्या मालवीय नगरमध्ये नुकतीच एका हॉटेलच्या इमारतीला भीषण आग लागली होती. स्वयंपाकघरात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. आत हॉटेलमध्ये अनेक लोक अडकले होते. तेव्हा अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच आजूबाजूच्या परिसरातल्या स्थानिक मुस्लिम तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तातडीने मदत कार्य सुरू केलं. रिहान, साजिद, मुबारक आणि त्यांच्यासारख्या अनेक स्थानिक तरुणांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि लोकांना बाहेर काढलं. वरून उड्या मारणाऱ्यांचा जीव वाचावा म्हणून या तरुणांनी आजूबाजूच्या दुकानांमधून गाद्या आणून रस्त्यावर पसरवल्या. आत अडकलेली व्यक्ती कोण आहे, कोणत्या धर्माची आहे हे न पाहता या तरुणांनी 40 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवले. निसर्गप्रेमाची अशीच एक थक्क करणारी कहाणी आहे गंगारक्षक लाल मोहम्मद बादशहा यांची. गंगा मातेची सेवा करण्यासाठी त्यांनी चक्क सरकारी नोकरीवर पाणी सोडले. कानपूर जवळच्या बिठूर शहरात ते गेल्या 35 वर्षांपासून रात्रंदिवस गंगेच्या स्वच्छतेचं काम करतायत. देशप्रेमाची आणि शौर्याची अभिमानास्पद बातमी आहे राष्ट्रपती भवनातून. 8 जून 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशसेवेसाठी असीम शौर्य गाजवणाऱ्या शूरवीरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना मरणोत्तर वीरचक्र, तर भारतीय हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर रिझवान मलिक यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं. तसंच कठीण मोहिमा फत्ते करणारे आसाम रायफल्सचे मोहम्मद शफीक आणि सीआरपीएफचे शूर जवान सद्दाम हुसेन आणि फिदा हुसेन दार यांना शौर्यचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. तिकडे बीएसएफ जवानांना संगीतमय मानवंदना देणारा अभूतपूर्व सोहळा रविवारी अटारी सीमेवर पाहायला मिळाला. ऑस्कर विजेते संगीतकार AR रहमान यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच अटारी सीमेवर लाईव्ह शो केला. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी मैं वापस आऊंगा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता वळूया शिक्षणाच्या प्रांताकडे. नागपूरमधल्या मुस्लिम समाजातल्या ज्येष्ठांनी एकत्र येत अल नूर शाहीन अकॅडमीच्या माध्यमातून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत JEE आणि नीट परीक्षांचं कोचिंग सुरू केलंय. दुसरीकडे फैजाबादमध्ये MSO संस्थेकडून मदरसा टू युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम राबवला जातोय. मदरशांमधली मुलं मुख्य प्रवाहातल्या उच्च शिक्षणाशी जोडली जावीत हा यामागचा उद्देश आहे. बीड जिल्ह्यामधले एजाज महमूद बागवान यांनी नुकत्याच पार पडलेल्या लॉ CET परीक्षेत तब्बल 99.99% गुण मिळवलेत. तर देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात म्हणजेच आसाममध्येही एक ऐतिहासिक घटना घडली आहे. आसामच्या मोरिया या अतिशय मागास मानल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजातून सानिया बेगम ही मुलगी पहिली महिला डॉक्टर बनली आहे. साहित्य आणि संस्कृती याबद्दल बोलायचं तर प्रसिद्ध लेखक फारुख काझी यांच्या हटूमुटूचा चंद्र या नव्या बालकथासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालंय. साहित्य वर्तुळात त्याचं स्वागत होतंय. मात्र याच दरम्यान सिनेसृष्टीतून दुःखद बातमीही समोर आली. मल्याळम चित्रपटसृष्टीतले सुप्रसिद्ध अभिनेते सलीम कुमार यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली. पंतप्रधान मोदी ते दिग्गज अभिनेते मामुटी अशा अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आणि क्रीडा मैदानातून मोठी बातमी म्हणजे सध्या फिफा विश्वचषक 2026 सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा संघ नसला तरी फिफाच्या मंचावर पहिल्यांदाच चक्क 4 भारतीय वंशाचे खेळाडू आपला जलवा दाखवणार आहेत. कतार संघाकडून खेळणारा युवा खेळाडू तहसीन मोहम्मद जमशीद हा फिफामध्ये दिसणारा भारतीय वंशाचा पहिला मुस्लिम खेळाडू ठरलाय. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली इथंच थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या यशाच्या कहाण्या असतील तर आम्हाला नक्की कळवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या बातम्या आणि नव्या घडामोडींसह. धन्यवाद.